येळकोट येळकोट जय मल्हार. नमस्कार. आपण पाहताय बेस्ट मराठी यूट्यूब चॅनल. आज आपण खंडोबा महात्म्य अध्याय 7, 8 व 9 चे श्रवण करणार आहोत. चला ऐकूया खंडोबा महात्म्य अध्याय. रत्नजडित शिवमंदिर आणि अद्भुत अशी शिवसभा पाहून धर्मपुत्र सप्तर्षी आश्चर्यचकित झाले. त्या सभेत भगवान शंकर पार्वतीसह दिव्यासनावर बसले होते. ते आसन सुवर्णाचे होते. ते रत्नजडित होते. शिवपार्वतींच्या दर्शनाने आपले अनेक जन्माचे पुण्य फळास आले असे त्या ऋषींना वाटत होते. कुंदाचे फूल, चंद्रबिंब व सोमकांत मणी यांच्याप्रमाणे भगवान शंकर शुभ्र धवल दिसत होते. ते शंकर वेदांनाही अगोचर, शास्त्रांनाही त्यांचे वर्णन करता येत नाही. त्यांचे वर्णन करता करता 18 पुराणेही थकून जातील. असे शंकर मुळात निर्विकार, उपविराहित आहेत. ते नामरूपाच्या पलीकडे आहेत. ते सर्वसाक्षी शिवात्मा आहे. ते सर्वसाक्षी विश्वात्मा आहेत. त्यांच्या प्राप्तीसाठी कोणी पंचाग्नी साधन करतात, तर कोणी धूम्रपान करतात. कित्येक जण जटाधार वाढवून पर्वतांच्या गुहेत राहतात. कित्येक जण वायुरोध करून योगसाधना करतात. असे करूनही त्यांना ईश्वरप्राप्ती होत नाही. असे हे निर्गुण निराकार सदाशिव आपल्या भक्तांसाठी सगुण साकार होतात. असे हे शंकर पार्वती मातेसह सिंहासनावर बसले होते. अशा त्या शंकराच्या दर्शनाने आपले अनेक जन्माचे पुण्य आज फळास आले असे त्या ऋषींना वाटले. भगवान शंकरांनी अनेक दैत्यांचा नाश केला होता. संत सज्जनांचे त्यांनी रक्षण केले होते. ते कर्पूरगौरी शंकर कामधेनूच्या दुधाप्रमाणे धवल निर्मल दिसत होते. श्वेतकमलांनी त्यांची पूजा केली जात होती. त्यांनी सर्वांगाला चंदन लावले होते. त्यांच्यावर कापूर उधळला होता. त्यांच्या पायाचे तळवे कुंकुमाकार आरक्त होते. रातोत्पलांचेही सौंदर्य त्यांच्यापुढे कमी ठरत होते. त्यांची नखे चंद्रकिरणांसारखी शुभ्र धवल होती. व्याघ्र चर्मावर पद्मासन घालून शिवशंकर बसले होते. नाभी गंभीर होती. तिला 3 वळ्या होत्या. नाभीपासून छातीपर्यंत केसांची रेषा उठून दिसत होती. त्यांनी सहस्र फण्यांचा शेषनाग यज्ञोपवीत म्हणून धारण केला होता. शंकर पंचमुखी होते. पश्चिमेकडच्या मुखाला साध्योजात म्हणतात. उत्तरेकडच्या मुखाला नामदेव म्हणतात. पूर्वेकडच्या मुखाला तत्पुरुष निदान म्हणतात. दक्षिणेकडचे मुख अघोर, मध्य मुखाला ईशान म्हणतात. व्यासांनी अशी 5 मुखे वर्णिली आहेत. त्यांनी त्रिशूळ, डमरू, खडग, धनुष्यबाण, पान, पत्र, सायकासन, खटवांग, पान, परशु, मृगकोश अशी 10 आयुधे धारण केली आहेत. त्यांच्या पंचमुखावर हास्य, आनंद, क्रोध इत्यादी भाव प्रकट झाले होते. त्यांच्या शरीरावर मोठमोठे सर्प होते. भगवान शंकराच्या जवळ जगन्माता पार्वती देखील बसली होती. तिचे तेज विश्वात मावत नव्हते. त्या पार्वतीचे सौंदर्य वर्णन करावयास वेदांतींनाही शक्य नाही. तिच्या केवळ नेत्रकटाक्षाने स्वतः शंकरही कामपीडित होत आले. तेथे इतरांची काय कथा. पार्वतीच्या भुवया धनुष्याकृती होत्या. तिचे नेत्र कमळाप्रमाणे विशाल होते. तिचे नाक पोपटाप्रमाणे. तिचे पाय आरक्त. तिच्या पायातील पैंजणांचा ध्वनी बोधमंत्राच्या ध्वनीप्रमाणे वाटत होता. तिच्या शरीरातील रत्नालंकारांचे तेज सगळीकडे पसरले होते. तिची वेणी सर्पाप्रमाणे लांब सडक होती. भगीरथ गंगा जशी हजारो मुखांनी समुद्रास मिळाली, त्याचप्रमाणे एकमुखी पार्वती शंकरांना मिळाली. ही पार्वती म्हणजे साक्षात जगन्माता, आदिमाया ईश्वरी. हा विस्तार पार्वतीच्याच सत्तेने झाला आहे. हिच्याच सत्तेने ब्रह्मदेव विश्व निर्माण करतो. विष्णू पालन पोषण करतो. पार्वती ही जगन्माता असल्यामुळे सर्व देव तिला वंदन करतात. अशा या शिवपार्वतीला पाहून ऋषींचे अंतकर आनंदाने भक्तिभावाने भरून गेले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कंठ दाटून आला. शरीर रोमांचित झाले. त्यांनी शिवपार्वतीला साष्टांग नमस्कार घातला. सप्तर्षींना पाहताच भगवान शंकरांनी मोठ्या आस्थेने विचारपूस केली. आपल्या दर्शनाने मला आनंद झाला आहे. माझ्याकडे आपण का आला आहात ते सांगा. हे ऐकताच ऋषींना अतिशय आनंद झाला. त्यांनी शिवपार्वतीचा मोठ्या भक्तिभावाने जय जयकार केला. आता आपण अध्याय 8 ऐकू. जय नंदीने धर्मपुत्र सप्तर्षींना सावध करून शंकरापुढे उभे केले. ते सप्तर्षी अनन्य भावाने शंकरापुढे हात जोडून स्तवन करीत म्हणाले, हे देवादिदेवा, विश्वव्यापक उमाधवा, तुझा जय जयकार असो. हे गंगाधरा, तू सर्व साक्षी आहेस. तू एकादश रुद्र आहेस.
ते हे जगन्नाथा भक्तवत्सला दयासागरा तुझा जय जयकार असो. हे कल्प द्रुमा सुरेशा ज्ञानसंपत्रा नागभूषणा तुझा जय जयकार असो. हे प्रतापरुद्रा दानवमर्दना चंद्रभूषणा तुझा जय जयकार असो. असे अनेक प्रकारे स्तवन केले असता सदाशिवाला त्या ऋषींची दया आली. ते कृपाळू कनवाळू होऊन त्या ऋषींना म्हणाले, तुम्हाला कशाची भीती आहे? तुमच्यावर कोणते संकट आले आहे मला ते सांगा, मी तुमचे दुःख नाहीसे करीन. भगवान शिवशंकराने असे आश्वासन दिले असता ऋषींना अतिशय आनंद झाला. मग त्यांनी मणिमल्ल दैत्यांनी केलेल्या छळाची कहाणी सांगितली. ती म्हणाले, त्या दैत्यांना ब्रह्मदेवाचा वर आहे, त्यामुळे ते कोणालाही जुमानीत नाही. तुम्हाला या जगात कोणीही काही करू शकत नाही असा वर त्यांना मिळालेला आहे. साक्षात इंद्र सुद्धा त्या दैत्यांना घाबरतो. मग यक्ष किन्नर सिद्ध विद्याधर मनुष्य यापैकी कोण त्यांना जिंकू शकेल? अतिशय उन्मत्त झालेले ते मणिमल्ल दैत्य पृथ्वीचे स्वामी बनले आहेत. त्यांनी सगळीकडे धुमाकूळ सुरू केला आहे. मठ मंदिरे तीर्थक्षेत्रे नष्ट केली जात आहेत. देवदेवतांच्या मूर्ती फोडल्या जात आहेत. ऋषींचे आश्रम जाळून टाकले जात आहेत. त्या दैत्यांचे सेवक बेधडक स्वर्गात जातात व देवगणांना जबरदस्तीने पळवून नेतात व त्यांच्या उपभोग घेतात. मद्यपानाने धुंद झालेल्या त्या दैत्यांनी देवेंद्राच्या अत्यंत आवडत्या मेनकेलाही स्वर्गातून पळवून नेले. इंद्र त्या दैत्यांचे काहीही करू शकत नाही. इंद्र नंदनवनातील फुले आणून त्यांचे हार करून मल्लांच्या स्त्रियांना पाठवितो. इंद्र मनोमन त्या दैत्यांशी वैर करतो, परंतु त्यांच्या भीतीने वरकरणी त्यांच्याशी मैत्री करतो. त्या दैत्यांच्या हव्या असलेल्या वस्तू प्रेमाने पाठवितो. असे दैत्यांच्या भीतीने सगळ्या कामधेनू वैकुंठाला पाठविल्या आहेत. ते स्वर्गातील अमृताने भरलेले उत्तमोत्तम फळे त्या दैत्यांना पाठवितो. अग्नी आपले दाहकत्व सोडून दैत्यासमोर हात जोडून उभे असतो. विश्वाचा संहार करता यम हातातील दंड टाकून घाबरलेला असतो. नैऋत्य दिशेचा राक्षस इंद्राच्या मताप्रमाणे वागतो, म्हणून दैत्य त्याचा छळ करतात. यक्ष नृत्य गायनात निपुण असलेला सुंदर तरुणी त्या दैत्यांच्या सेवेसाठी पाठवितो. साक्षात इंद्र त्या दैत्यांची सेवा करतो. मग इतरांची काय कथा? ऋषीमुनी आपल्या तपाची हानी होईल म्हणून त्या दैत्यांना शाप देत नाहीत. हे परमेश्वरा, त्या 2 दैत्यांनी आम्हाला अतिशय पीडा दिली आहे. आमचे आश्रम नष्ट केले आहेत. यज्ञकुंडे अपवित्र केली आहेत. परमेश्वरा, तू सर्वज्ञ आहेस. तू आमचा स्वामी आहेस. तुला आमचे दुःख समजते. ऋषींनी आपले दुःख असे कळवून सांगितले असता शंकर अत्यंत क्रुद्ध झाला. त्या ऋषींना आश्वासन देत म्हणाले, ते दैत्य ब्रह्मदेवाच्या वरदानाने उन्मत्त झाले आहेत, पण आता त्यांचे तप संपले आहे. त्या दैत्यांनी तुम्हाला छळलेले नसून स्वतःच्या कुकर्माने स्वतःच्या आयुष्याची हानी केली आहे. त्यांचे आयुष्य आता संपले आहे, म्हणूनच त्यांनी तुम्हाला छळून स्वतःच्या मरणाला आमंत्रण दिले आहे. मी त्या दुष्ट चांडाळ दैत्यांना ठार मारल्याशिवाय राहणार नाही. असे बोलून शंकराने अट्टहास केला. त्याने सिंहासनावरून आपल्या जटा जोरात जमिनीवर जोरात आपटल्यामुळे त्यामुळे पृथ्वी थरकाप उडाला. देवांनाही काही समजेनासे झाले. जणू काय प्रलयाचा वणवा पेटला. त्याच्या तेजाने सर्वांनी आपले डोळे मिटून घेतले. शिवशंकराच्या जटेतून महामारी उत्पन्न झाली. अत्यंत भयानक अशा त्या महामारीवर ऋषींनी तूप शिंपडले, म्हणून ती घृतमारी झाली. तिचे वर्णन करणे शेषालाही शक्य नाही झाले. तिचे तोंड अत्यंत विशाल अकराळ विकराळ होते. तिच्या दाढा अत्यंत मोठ्या धारदार होत्या. तिची लाल भडक लांब जीभ लकलकत होती. तिच्या डोक्याचे केस खूप लांब होते. तिचे सर्वांगाला शेंदूर फासला होता. तिच्या सर्व हातात शस्त्रे होती. ती भयंकर दिसत होती. अशी ती घृतमारी शंकरापुढे हात जोडून उभी होती. शंकर तिला पाहून हसत होते. ते तिला म्हणाले, तुला भूक खूप लागली आहे. मी तुला दैत्यांचा बळी देऊन तुझी भूक शमवितो. तू दैत्यांचे सगळे सैनिक खाऊन टाक. सर्व ऋषींचे रक्षण कर. शंकराने असे सांगितले असता घृतमारीला अतिशय आनंद झाला. सर्व ऋषी आनंदाने नाचू लागले. त्यावेळी शंकराने उग्र अशा शंभर भैरवांनी शिवशक्तीचा मोठ्याने जय जयकार केला. आता आपण अध्याय 9 श्रवण करूया. मणिमल्ल दैत्यांनी केलेल्या छळाची हकीकत ऐकताच शंकराने पंचमुख दशबाहू रूपाचा त्याग करून एकमुख चतुर्भुज रूप धारण केले. त्यांचे शरीर क्रोधाने तप्त झाले. डोळे क्रोधाने लालबुंद झाले. शुभ्र शरीर आरक्त झाले. त्यांनी 4 हातात खडग, त्रिशूळ, डमरू व पानपात्र धारण केले होते. ते शेषनागाचे यज्ञोपवीत धारण केले.
मस्तकावर रत्नजडित मुकुट होता, त्यावर अर्धचंद्र शोभून दिसत होता. गळ्यात वासुकी अलंकार होता. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरव रूप धारण केले. त्यामुळे त्रैलोक्याला अतिशय आनंद झाला. इंद्रादी सर्व देवांना अतिशय आनंद झाला. त्यांचे तेज कोटी सूर्याप्रमाणे चमकत होते. त्यांचे सप्तकोटी गण त्यांच्यापुढे हात जोडून उभे होते. मार्तंड भैरवांनी सर्व देवांना युद्धावर निघण्याची आज्ञा केली. शंकराच्या बरोबर गिरिजा पार्वती होती. ती मूळ पुरुषाची माया. हिला महालया म्हाळसा असे म्हणतात. तिच्या लीलेने अनंत ब्रह्मांडाचा लय व उदयही होतो. योगीजन तिला परा म्हणतात. तिचे सामर्थ्य वर्णावयास कोणीही समर्थ नाही. मार्तंड भैरव नंदीवर आरूढ झाले होते. त्यांच्यावर भंडारा उधळला जात होता. दैत्यांचा प्रताप ऐकून मार्तंड भैरव अत्यंत क्रुद्ध झाले होते. त्यांच्या डोळ्यातून अंगार बाहेर पडत होते. ते देवसेनेला म्हणाले, चला दैत्यवधासाठी त्वरा करा. त्याने पृथ्वीवरील सर्व लोकांना अतिशय पीडा दिली आहे. आपण दैत्याचा वध करून पृथ्वीचा भार हलका करू. मार्तंड भैरवाच्या उजव्या बाजूस उंदरावर बसलेले गणपती होतं. त्याच्या हातात परशु आणि अंकुश ही शस्त्रे होती. डावीकडे मोरावर आरूढ असलेले कार्तिकेय होते. त्याच्या हातात शक्ती नावाचे शस्त्र होते. मागच्या बाजूला महाकाय व चंडीश हात जोडून उभे होते. कल्पांताच्या अग्निज्वाळेसारखा कालाग्नी रुद्र दूर उभा राहून आज्ञेची प्रतीक्षा करीत होता. मार्तंड भैरवांचा अवतार गण जयनंदी हातात सुवर्णदंड घेऊन उभा होता. भगवान विष्णू लक्ष्मीसह गरुडावर बसून सामदेवाचा जप करीत होते. मागच्या बाजूस ब्रह्मदेव सावित्रीसह हंसावर आरूढ झालेले होते. सर्व ऋषीमुनी आणि ब्राह्मण मार्तंड भैरवाचे स्तवन करीत होते. नारद मुनी वीणा घेऊन आकाशात नाचत होते. आता सर्व दैत्यांचा नाश होणार म्हणून ते अतिशय आनंदात होते. रंभादी देवगणांना मार्तंड भैरवाचा आनंद देण्यासाठी नृत्य करीत होत्या. सर्वांच्या पुढे मंगल तुताऱ्या वाजत होत्या. हत्तीच्या पाठीवरील नगारे दणाणत होते. मोठमोठ्याने शंखध्वनी होत होते. गंगादी नद्यांना घेऊन समुद्र हात जोडून उभा होता. सर्व मृतका आपापल्या वाहनांवर आरूढ होऊन आनंदाने निघाल्या होत्या. 7 कोटी शिवगण मार्तंड भैरवाचा जय जयकार करीत होते. सेनापती कार्तिकेय मार्तंड भैरवांना सेनेची माहिती देत होता. कार्तिकेय म्हणाला, मोरावर बसलेले व हातात भाले घेतलेले सर्व सैनिक माझे आहेत. दिग्पाल हत्तीवर आरूढ झालेले आहेत. हातात खडग घेतलेले ते सैनिक इंद्राचे आहेत. मेंढ्यावर आरूढ झालेले वनव्यासारखे दिसणारे हातात अत्यंत तेजस्वी शस्त्र घेतलेले सैनिक अग्नीचे आहेत. रेड्यावर आरूढ झालेले हातात यमदंड धारण केलेले भयंकर गर्जना करीत असलेले ते सैनिक यमराजाचे आहेत. अकरार विक्राळ दाढा दाखवीत मांस भक्षण करीत असलेले व हाती खडग धारण करून गर्जना करीत असलेले सेना नैऋत्य देवाचे आहेत. लाल मस्तक असलेले हातात चंचल पाश असलेले ही सेना वरुणाची आहे. वायव्य दिशेचा स्वामी प्रभंजन वायू त्याची सेना ध्वजपताका व अनेक प्रकारची शस्त्रे घेऊन युद्धासाठी सज्ज आहेत. नवनिधी देणाऱ्या कुबेराच्या सैनिकांनी सुवर्णांचे कंकणे व टोपे धारण केले आहेत. त्यांनी हातात सोन्याचे दंड व अंकुश धारण केलेले आहेत. तो पहा, गजानन हत्तीवर आरूढ झाला आहे. त्याचे सैनिक अंकुश व परशु घेऊन घोड्यावर स्वार झाले आहेत. चंद्रदेवाचे सैनिक हरिमुख घोड्यावर स्वार झाले आहेत. त्यांनी धवल रंगाची छत्र चामरे धारण केली आहेत. हे पंचवदना, हे सूर्याचे सैनिक पहा, ते सप्तमुखी घोड्यावर आरूढ झालेले आहेत. ते अत्यंत तेजस्वी असून दैत्यांचा वध करण्यासाठी अगदी आतुर झालेले आहेत. ते ब्रह्मदेवांचे सैनिक पहा, ते हंसाप्रमाणे धवल रंगाच्या हत्तीवर घोड्यावर आरूढ झाले आहेत. ते मोठमोठ्याने गर्जना करीत आहेत. ते विष्णूचे सैनिक पहा, त्यांनी मेघासारखी काळसर कवच धारण केलेले आहेत. त्यांच्या हातात शंख चक्र गदा पद्म धारण केलेले असून ते गरुडावर आरूढ झालेले आहेत. आपल्या सेनेने गजचर्म परिधान केलेले असून त्यांच्या हातात शूळ व खटवांग ही शस्त्रे आहेत. कार्तिकेयाने शिवसेनेचा परिचय करून दिला असता मार्तंड भैरवांना अतिशय आनंद झाला. मार्तंड भैरवांनी आज्ञा करताच सर्व सैनिक दैत्यसेनेचा नाश करण्यासाठी पृथ्वीतलावर निघाले. ऋषींच्या विनंतीनुसार मार्तंड भैरव शिवसेनेसह ऋषींच्या आश्रमात गेले. सर्व ऋषींनी आनंदाने मार्तंड भैरवाचा जय जयकार केला. ऋषींच्या बायकांनी सर्वांना ओवाळले, आता तुम्ही जराही घाबरू नका. तुम्हाला त्रास देणाऱ्या दैत्यांचा आम्ही नाश करणार आहोत, असे मार्तंड भैरवांनी आश्वासन दिले असता सर्व ऋषींना आनंद झाला. ऋषींच्या आश्रमात 3 दिवस मुक्काम केल्यावर शिवसेना युद्धासाठी निघाली.
त्यावेळी भूतबेताळ, शाकिनी, डाकिनी इत्यादी सर्वजण शस्त्रसज्ज होऊन मार्तंड भैरवांना भेटवयास आले. सर्वजण दैत्य वधासाठी अगदी आतुर झालेले होते. काहींनी परशु घेतला होता, काहींनी साखळदंड घेतले होते, काही जण मोठ्या शंखध्वनी करीत होते. अनेकांच्या हातात चक्रकाळ दंडास्त्र होते. प्रसन्न झालेले मार्तंड भैरवांनी सर्वांचे आनंदाने स्वागत केले. पर्वतवासी, कोळी, भिल्ल इत्यादी जण भाले, पट्टीश, धनुष्यबाण घेऊन युद्धासाठी आले होते. दैत्यांशी युद्ध करण्यासाठी जे आले होते त्यातील काहींचे ओठ बेंबीपर्यंत उघडलेले होते, काहींचे दात छातीपर्यंत होते. एक जण सिंहासारखा दिसत होता, कुणाकुणाला 6 तोंडे होती. एक जण वक्रतुंड होता, कित्येक जण 2, 3, 4, 7 तोंडाचे होते. काहींच्या कपाळावर उच्च डोळा होता, कित्येकांनी गळ्यात रुद्राक्षमाळा घातल्या होत्या. अनेकांची तोंडे महाभयंकर होती. काही जण निळ्या तोंडाचे, काही जण लाल तोंडाचे होते. काहींचे दात महाभयंकर दिसत होते. अनेकांना 7, 3, 9 जिभा होत्या. काहींना 7, 5, 10 ओठ होते. त्यातील काही जण 3 कानांचे तर काही जण 4 कानांचे होते. काही जण हात वर करून चालत होते, तर काही जण पाय वर करून चालत होते. काही जण काळतोंडे होते, तर काही जण लाल तोंडाचे होते. काहींचा रंग पिवळा होता. अशी ही महापराक्रमी प्रचंड शिवसेना आणि चूर्ण पर्वतावर चाल करून गेली. सर्वजण मार्तंड भैरवाचा जय जयकार करत होते, घोषणा देत होते. रणवाद्ये दणाणत होती, शंखध्वनीने कांठाळ्या बसत होत्या, नगारे दणाणत होते. पृथ्वीचा अगदी थरकाप उठला, ती डळमळू लागली. पृथ्वीला शिवसेनेचा भार सहन होईना. चतुरंग सेनेचा भारामुळे शेषाची फणा फाटू लागली. सैनिकांच्या जयघोषाने क्षीरसागर खवळला. त्यामुळे शेषशायी भगवान विष्णूंना जाग आली. मधोन्मत हत्ती सैरावैरा धावत होते. त्यांच्या गळणाऱ्या मदाच्या नद्या वाहू लागल्या. सगळे आकाश धुळीने भरले. अशी ही शिवसेना पाहून मणिमल्लाचे दूत भयभीत झाले. त्यांनी धावत पळत जाऊन मणिमल्लांना शिवसेनेची सगळी हकीकत सांगितली. तर अशा प्रकारे आपण आज अध्याय 7, 8 व 9 श्रवण केलेले आहे. उद्या देखील आपण पुढील अध्यायाचे श्रवण करणार आहोत. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.